So student, let's see our next topic, that is physical quantities. तर बघा आता फिजिकल क्वांटिटीज ज्या असतात त्या केलेल्या आहेत दोन टाइप्स मध्ये डिवाइड, जे की आहे फंडामेंटल क्वांटिटी अँड नेक्स्ट वन इज अ डिराइव्ड क्वांटिटी. सो फर्स्टली आपण बघणार आहोत फक्त फंडामेंटल क्वांटिटीज. तर बघा फंडामेंटल क्वांटिटीज ह्या टोटल असतात 7 टाइप्सच्या, म्हणजे याचे 7 प्रकार आहेत. त्यामध्ये सर्वात अगोदर आपण आता बघणार आहोत फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन काय असते, त्याला एकदा समजून घेऊ. नंतर त्याच्या 7 टाइप्स जे आहेत ते आपण हळूहळू बघू आणि त्यांचे युनिट सुद्धा बघू. तर बघा सिम्पली फंडामेंटल क्वांटिटीजला आपण कसं डिफाइन करू शकतो, तर द क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटीज आर कॉल्ड एज अ फंडामेंटल क्वांटिटीज. सिंपल आहे डेफिनेशन. अशा क्वांटिटीज ज्या दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीजवर डिपेंड नसतात, जसं की लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, हे सर्व काय द्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ज्या की दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड नसतात. आणि त्यांचे युनिट्स आता बघा, लेंथचं युनिट जे दिलेलं आहे सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये मोजतो, त्यानंतर मास किलोग्राम किंवा ग्राम मध्ये मोजतो, त्यानंतर टाइम सेकंड मध्ये मोजतो, आणि टेम्परेचर लास्ट वन इज आवर टेम्परेचर. सो हे आपण मेजर करतो केल्विन मध्ये. असे डिफरंट युनिट सुद्धा दिलेले आहेत. आता हे झाल्या क्वांटिटीज, याला म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. आणि ह्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट बघितले आपण आता त्यांना म्हणतात फंडामेंटल युनिट्स. काय म्हणतात? फंडामेंटल युनिट्स. तर फंडामेंटल युनिटची डेफिनेशन काय मग, तर ती सुद्धा सिंपल आहे. सिम्पली द युनिट्स आर यूज्ड टू मेजर द फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड एज अ फंडामेंटल युनिट्स. तर आता जसं सेंटीमीटर, ग्राम, त्यानंतर केल्विन, सेकंड, हे सर्व काय आहेत आपले फंडामेंटल युनिट्स आहेत, कारण यानं काय करतो आपण फंडामेंटल क्वांटिटीज मेजर करतो. सो दीज आर ऑल अवर फंडामेंटल युनिट्स. तर आता हे बघितलं आपण, डेफिनेशन बघितलं दोन्हीच्या. आता बघू त्या 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या असतात. तर त्यासाठी आपल्याला ड्रॉ करावं लागणार आहे चार्ट. तर बघा आता चार्ट मध्ये मी वर हेडिंग टाकलंय फिजिकल क्वांटिटी आणि त्यामध्ये खाली लिहिलंय फंडामेंटल क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी, त्यानंतर बाजूला एक कॉलम बनवलेला आहे मी, त्यांचे युनिट्स, आणि त्याच्या बाजूला बनवलाय कॉलम एक सिम्बॉल. त्यातला फर्स्ट फिजिकल क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी जी आहे ती आहे लेंथ. लेंथ मेजर करण्यासाठी आपण युनिटचा मेजर करतो सेंटीमीटर. सो ते आपण सीएम या सेंटीमीटरच्या सिम्बॉलने आपण दर्शवतो. त्यानंतर दुसरं आहे आपलं मास. मास मेजर करण्यासाठी आपण ग्राम मध्ये मेजर करतो, ते जी ने दाखवले आपण. त्यानंतर टाइम, टाइम आपण सेकंड मध्ये मेजर करतो, सो SEC म्हणजे सेकंड. त्यानंतर येतं आता बघा लेंथ, मास, टाइम झालं. त्यानंतर येतं टेम्परेचर. टेम्परेचर आपण डिग्री केल्विन मध्ये मेजर करतो. केल्विन इज द युनिट फॉर मेजरिंग द टेम्परेचर. सो केल्विन के ने दाखवतो आपण. आता टेम्परेचर झाल्यानंतर येतं आपलं इलेक्ट्रिक करंट. आता हे बघा, हे आपण शिकणार आहोत समोर, त्यामुळे याला थोडं लक्ष देऊया. का इलेक्ट्रिक करंट जे आहे ते मेजर करतो आपण एम्पियर मध्ये. सो आपण इथे लिहिणार एम्पियर आणि त्याचा सिम्बॉल जो आहे तो आहे AMP. अशा प्रकारे आपण दाखवतो. त्यानंतर आपली 6 नंबरची जी क्वांटिटी आहे ती आहे आपली ल्युमिनस इंटेन्सिटी. आता ल्युमिनस इंटेन्सिटी ही मेजर करतो आपण कॅन्डेला मध्ये. कॅन्डेला हे झालं ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आणि ते दर्शवतात CD या सिम्बॉलने. त्यामध्ये C जो आहे तो कॅपिटल असतो. त्यानंतर शेवटचं जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे आपले अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही आपण मोल मध्ये मेजर करतो. मोल इज द युनिट फॉर अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि तो MOL या सिम्बॉलने आपण दाखवतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आहे सिंपल ह्या सर्व क्वांटिटीज. तर ह्या ज्या आपण बघितल्या आता 7 क्वांटिटीज, याला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज, आणि जे बाजूला बघितले ते आहेत त्याचे फंडामेंटल युनिट्स. तर आता ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या कोणत्याही अदर क्वांटिटीजवर डिपेंड नसतात. यांना यांचे सिंपल स्वतःचे युनिट्स आहेत. लेंथचा आहे सेंटीमीटर, मासचा आहे ग्राम. अशा प्रकारे हे सर्व 7 क्वांटिटीजचे 7 युनिट्स आणि इट्स कॉल्ड ॲज अ फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर युनिट असं म्हणतो. आता लक्षात आलंय तुमच्या, आता हे तुम्ही कधीच विसरणार नाही. आता बघू आपण आपला नेक्स्ट टॉपिक, तर तो आहे आपला डिराइव्ड क्वांटिटीज. ठीक आहे, त्या काय असतात त्या बघू एकदा. तर आता बघा डिराइव्ड क्वांटिटीज कोणत्या असतात. डिराइव्ड क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच आर डिपेंड ऑन अदर क्वांटिटीज. म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीजवर, किंवा आपण सिंपल म्हणू शकतो दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड असतात, त्यांना आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज. आलं लक्षात? दिस इज डेफिनेशन फॉर डिराइव्ड क्वांटिटी. हे तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर येते आपले बघा ह्या ज्या क्वांटिटीज असतात त्याचे एक्झाम्पल आहे स्पीड, व्हेलॉसिटी. हे काय त्याचे उदाहरण आहेत आपले डिराइव्ड क्वांटिटीजचे. आता कसे बघा, आता स्पीड जर मेजर करायचा तर स्पीडचा फॉर्म्युला काय,
आपण शिकत आलेलो आहोत स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. आता बघा मी जर लिहितो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, तर आता डिस्टन्स मेजर करणं म्हणजे डिस्टन्स म्हणजे झाली लेंथ. सो लेंथ म्हणजे मेजर करतो आपण मीटर मध्ये, तर मी इथे लिहिणार मीटर. आणि डिस्टन्स अपॉन टाइम, आता टाइम म्हणजे कशात मोजतो, सेकंड मध्ये. सो मी इथे लिहिणार सेकंड, मीटर पर सेकंड. काय झालं सिम्बॉल बघा, मीटर पर सेकंड हे झालं युनिट. कशाचं झालंय, स्पीडचं युनिट झालं मीटर पर सेकंड. म्हणजे बघा स्पीड हा डिपेंड आहे डिस्टन्सवर आणि टाइमवर, म्हणून याला काय म्हणतो मीटर पर सेकंड. अँड दिस इज अवर डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे अशी क्वांटिटी जी दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड असते. बघा स्पीड हे डिपेंड आहे डिस्टन्सवर, डिस्टन्स आहे आपली फंडामेंटल क्वांटिटी, आणि टाइम हा सुद्धा आहे आपली फंडामेंटल क्वांटिटी. तर अशा पद्धतीने आपण डिराइव्ड क्वांटिटी मेजर करू शकतो, त्याचे युनिट सुद्धा काढू शकतो. सिमिलरली आपण जर म्हटलं व्हिलॉसिटीचं उदाहरण घ्यायचं तर तेही घेऊ शकतो. व्हिलॉसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता बघा डिस्प्लेसमेंट इट इज ऑल्सो फंडामेंटल क्वांटिटी, कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काहीतरी लेंथच असणार आहे. या जागेहून दुसऱ्या जागेवर गेला, डिस्प्लेसमेंट झाली. एवढ्या एवढ्या मीटर किलोमीटर एवढी आपली डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे एवढी लेंथ त्यानं कव्हर केली. सो सिम्पली आपण म्हणू शकतो की डिस्प्लेसमेंट इज अ फंडामेंटल क्वांटिटी अपॉन टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ अपॉन टाइम. आलं पुन्हा तेच, तो सिम्पली मीटर पर सेकंड असं आपण म्हणू शकतो. आणि हेच जर का आपल्याला असं लिहायचं मीटर इंटू सेकंद, हा जर सेकंद वर नेला तर सेकंडच्या डोक्यावर लिहायचा -1. म्हणजे हा खाली जो असतो डिनॉमिनेटर मधला, वर जर लिहिला तर डोक्यावर -1 लिहायचा. तर अशा पद्धतीने आपण युनिट्स लिहू शकतो, किंवा डायरेक्ट मीटर पर सेकंद, पण खाली ती रेश वाढावं लागेल ऑब्लिक, म्हणजे मीटर पर सेकंद अशा पद्धतीने लिहिता येतं. आलं लक्षात. आता दोन्ही प्रकारच्या क्वांटिटीज आपण शिकलेलो आहोत, फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्ड क्वांटिटी. तर ह्या झाल्या आपल्या होल फिजिकल क्वांटिटीज.